श्री मनोज जरांगे पाटील यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात शिवबा संघटना स्थापन करून झाली. त्यांनी शिवबा संघटनेत अनेक जाती धर्माचे तरुण घेतले व शिवाजी महाराजाप्रमाणे थोड्या लोकांपासून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हाती घेऊन त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना अनेक आर्थिक समस्यांना त्यांनी तोंड दिले. परंतु कुठलेही काम करायचे म्हणजे पैसे तर लागतातच. मग ते पैसे कसे जमवायचे, कुठून आणायचे ही समस्या त्यांच्या समोर होती. शेती उत्पन्न तर जेमतेम होते. काय करावे? अंतिम निर्णय घेतला व घरची 2 एकर शेती विकली व पुढे सर्वांसाठी न्याय हक्काचे काम ह्या दिलदार माणसाने शेत विकून घरच्या मंडळीचा विरोध पत्करून सुरू केले. पुढे त्यांनी मराठा समाजाचा विचार केला की समाजास नोकरी व शिक्षणात आरक्षण नसल्या कारणाने नोकरी लागत नाही, त्यामुळे शेती कमी होत आहे. तसेच समाज बिकट परिस्थितीतून जात आहे हे लक्षात घेतले आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अभ्यास सुरू केला. व अभ्यासांती लक्षात आले की आपले होते ते आरक्षण दुसऱ्याने घेतले आहे. मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरू केले. मोटरसायकल रॅली काढणे, कधी रस्तारोको करणे तर कधी उपोषण करणे. साष्ट पिंपळगाव येथे 109 दिवस आंदोलन केले. गोरी गंधारी येथे आंदोलन केले. वडिकाळ्या येथेही उपोषण केले. त्यानंतर शहागड येथे आंदोलन केले. तोपर्यंतचे आंदोलन पूर्णत्वास जाण्यासाठी गावागावात जाणे, सर्वांना एकत्र करून बैठका घेणे, नंतर एका व्यक्तीस तयार करणे, अनेक वेळा फोन लावणे, रात्रंदिवस फिरणे, कठीण परिश्रम घेऊन मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. शहागड येथे सकल मराठा समाजाचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यास भरभरून प्रतिसाद मिळाला व त्याच मेळाव्याच्या संध्याकाळपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. परंतु या ठिकाणी शांततेत चाललेल्या आंदोलनाला शासनाची नजर लागली आणि त्या शांततेच्या आंदोलनात पोलीस प्रशासनाने लाठी चार्ज, अश्रुधुरांचे नळकांडे व तसेच हवेत गोळीबार आणि बंदुकाद्वारे छर्रे मारून संपूर्ण गाव लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत आणि महिलांनाही जखमी केले. येथेच समाज भावनेचा उद्रेक झाला व अंतरवालीत सुरू झालेल्या आंदोलनाने महाराष्ट्र व्यापला गेला. मनोज जरांगे पाटील सरकार पुढे नमले नाही, परंतु आंदोलन आणखी तीव्र केले. 17 दिवस उपोषण केले. पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने पाठिंबा दिला, त्यामुळे सरकारने नमते घेतले आणि मुख्यमंत्र्यांनी येऊन 40 दिवसाचा करार करून उपोषण सोडवले. परंतु पुढे सरकारने घेतलेल्या वेळेत आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला नाही. परंतु त्या अगोदर 14 तारखेस भूतोन भविष्यती मराठ्यांची जगात नोंद होईल अशी सभा झाली. कुणाचाही ऊर दडपेल अशी ताकद सामान्य शेतकऱ्याच्या मुलामागे उभी राहिली होती, पण आरक्षणासंदर्भात काही निर्णय झाला नव्हता. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले. 9 दिवस उपोषण चालले. अखेर 9व्या दिवशी सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलाकडे आले व आरक्षणासाठी वेळ वाढवून मागितला. पाटलांनी समाजास विचारून त्यांना 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ सरसगट मराठा समाजास 50%च्या आतून आरक्षण मागितले. शासनानेही ही टिकणारे आरक्षण देण्याचे मान्य केले. त्यामुळे जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, परंतु साखळी उपोषण मात्र चालूच राहील असे सांगितले. सध्या पाटील डॉक्टरी इलाज घेऊन ताजेतवाने होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करून मराठा समाजाची वज्रमूठ आवळण्याचे काम करत आहेत. कारण आता जर सरकारने शब्द पाळला नाही तर मंत्रालय व पूर्ण मुंबई आंदोलक संख्याने जाम करून आरक्षण मिळवून घेणार आहेत. पण आपण अपेक्षा करू की ही वेळच येऊ नाही तर आंदोलनापूर्वीच आरक्षण मिळावे, कारण तेच आता सर्वांच्या हिताचे आहे.
त्यामधून शांतता व सुव्यवस्था राखण्याची मदत होईल व सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. आता मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोटी मराठा मिळाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे मिळणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे. लेख मराठा आरक्षण आंदोलक सामान्य नागरिक.